नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। वेळामुश्य जवळ येत आहे आणि यासाठी आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने संपूर्ण विशेष थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही थाळी फक्त अर्ध्या तासात आज आपण बनवून तयार करणार आहोत। आजच्या थाळीमध्ये आज आपण साधं वरण, हरभऱ्याची भाजी, उसावरची शेंग, कांद्याची पात, वेळामुश्य विशेष उंडे, नैवेद्य आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आंबील हे आज आपण बनवणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया आज आपण छानशा रेसिपीला। यामध्ये सर्वात आधी आपण उंडे बनवून घेऊ। यासाठी इथे मी गव्हाचे पीठ घेत आहे। आता यामध्ये मीठ घालून घेऊ। पिठामध्ये मीठ व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण चपाती बनवताना मिठाचे प्रमाण जरा कमी वापरतो, पण उंडे बनवताना मिठाचे प्रमाण जरा जास्त घ्यायचे। त्यामुळे काय होतं ना, उंडे चवदार होतात। उंड्यासाठी आपण ज्यावेळेस गोळा मळतो ना त्यावेळेस तो घट्टसरच मळून घ्यायचा। जसं चपातीसाठी सैलसर असतो ना तशा पद्धतीने नाही मळायचा। आता इथे माझा गोळा मळून झालेला आहे, हे साईडला ठेवून देऊ। इथे मी हरभऱ्याची हिरवी लुसलुशीत भाजी घेतली आहे। आता इथे मी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली होती। यामध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेऊ। आता आपल्याला लसूण तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। फक्त लसणामधील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। इथे लसूण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये हरभऱ्याची भाजी घालून घेऊ आणि ही पण आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। हरभऱ्याची भाजी बनवताना जिरे मोहरीची फोडणी नसते, फक्त लसूण घालून जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली ना, भाजी इतकी रुचकर अशी बनते ना। आता यामध्ये 1 कप पाणी घालून घेऊ आणि ही भाजी आणखी एक वेळेस परतून घेऊ। हरभऱ्याची भाजी शेतामधून आणल्यानंतर ती धुवून नाही घ्यायची, नाहीतर काय होते ना, भाजीची चव निघून जाते। ही टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा। ती व्यवस्थित अशी निसायची आणि अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायची। आता यामध्ये जाडसर शेंगदाण्याचे कूट घालून घेऊ। इथे कूट जाडसरच घालायचे आहे, बारीक कूट नाही घालायचे। आणि हरभऱ्याच्या भाजीमध्ये कूट घालताना जरा जास्तच घालायचे, यामुळे भाजीची टेस्ट आणखी वाढते। तसेच चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता हे सर्व व्यवस्थित असे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवली ना, तुमची भाजी अगदी रुचकर अशी बनून तयार होईल। ते यावरती झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनिट मीडियम हीटवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे 7 मिनिट झालेले आहेत आणि भाजी पण व्यवस्थित अशी शिजली आहे। आता गॅस बंद करून घेऊ। आता इथे माझी हरभऱ्याची भाजी बनवून झालेली आहे आणि हरभऱ्याची भाजी बनवत असताना मी साईडच्या गॅसवरती डाळीसाठी कुकर ठेवला होता। आता डाळ पण व्यवस्थित अशी शिजली आहे। कुकर थंड करायला साईडला ठेवून दिला आहे। आता इथे कणिक पण माझी व्यवस्थित अशी भिजली आहे। आता काय करायचे, यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि तळहाताच्या साहाय्याने असे प्रेस करत करत आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे। मी तुम्हाला आणखी एक उंडा बनवून दाखवते। अशा पद्धतीने इथे मी सर्व कणकेचे उंडे बनवून घेतले आहेत। आता इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। यावरती झाकण ठेवायचे आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली की या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ। तेल कशासाठी घालून घ्यायचे, आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये उंडे घालून घेणार आहोत ना, त्यावेळेस उंडे एकमेकाला चिटकू नये यासाठी इथे आपण पाण्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता यावरती आणखी झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे 5 ते 10 मिनिट उंडे शिजवून घ्यायचे आहेत। पाणी खळखळ उकळायले की काय करायचे, अशा पद्धतीने थोडेसे साईडला आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे। पूर्ण जर झाकण झाकले ना तर उकळते पाणी बाहेर येऊ शकते, त्यासाठी अशा पद्धतीने अर्धवट झाकण झाकून घ्यायचे आहे। आता इथे मी 20 मिनिट हे मीडियम हीटवर उंडे शिजवून घेतले आहेत आणि उंडे पण व्यवस्थित असे शिजले आहेत। आता हे आपण साईडला ठेवून देऊ। आता आपली इथे हरभऱ्याची भाजी बनवून झालेली आहेत, उंडे बनवून झालेले आहेत। आता वरण बनवून घेऊ। आता इथे पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले आहे। यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत त्या घालून घेऊ। तर लसणामधील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे। इथे मी साधं वरण बनवत आहे, तर साध्या वरणासाठी मी जिरे मोहरीचा तडका नाही देऊन घेत, फक्त लसणाची फोडणी देऊन घेणार आहे।
लसूण व्यवस्थित असा परतून झाला की यामध्ये शिजलेली डाळ मी रवीने घोटून घेतली आहे ती घालून घेऊ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि वरणाला खळखळ नाही उकळू द्यायचे, फक्त एक हलकीशी उकळी काढून घ्यायची आहे। तसेच वरणाची टेस्ट आणखी वाढण्यासाठी इथे मी ओल्या नारळाचा किस घालून घेणार आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, पण यामुळे वरणाची टेस्ट आणखी वाढते। आता आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून वरणाला उकळी काढून घ्यायची आहे। तुम्हाला वरण कितपत पातळ किंवा दाटसर पाहिजे या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। हे वरण जरा दाटसरच असते, त्यामुळे मी इथे पाण्याचा जास्त वापर नाही करणार। अशा पद्धतीने इथे माझे वरण पण बनवून झालेले आहे। आता नैवेद्य बनवून घेऊ। यासाठी इथे मी पिठाचा छोटासा पोर्शन घेतला आहे, याचा नैवेद्य लाटून घेऊ। इथे माझा एक नैवेद्य लाटून झालेला आहे। अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व नैवेद्य लाटून घेणार आहे। नैवेद्य लाटून झाले की एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये हे नैवेद्य घालून घ्यायचे। एका साईडने 1 मिनिट नैवेद्य व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आणि हलकासा सोनेरी कलर आला की पलटायचा आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता नैवेद्य टम्म असे फुगत आहेत। आता हे काढून घेऊ। आता नैवेद्य पण बनवून झालेले आहेत। आता इथे कांद्याची पात बनवून घेऊ। कांद्याची पात बाजारामधून आणली की ती निवडली, स्वच्छ धुवून नंतर ती कट करून घेतली आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे व्यवस्थित फुलले की यामध्ये कांद्याची कट केलेली पात घालून घेऊ। आता इथे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती ती घालून घेऊ आणि आपल्याला हे साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे। ही थोडीशी परतून झाली की यामध्ये 1 चमचा लाल तिखट, तसेच चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे। कूट घालताना जाडसरच घालून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करायचे आणि यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला ही शिजू द्यायची आहे। साधारण इथे मी 3 मिनिट ही पात शिजवून घेतली आहे। आता काय करायचे, यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेऊ आणि आणखी एक वेळेस परतून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। शिजवत असताना यावरती झाकण ठेवायचे आणि मीडियम हीटवर आपल्याला ही कांद्याची पात 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे माझी कांद्याची पात पण बनवून झालेली आहे। आता उसावरची शेंग बनवून घेऊ। उसावरची शेंग पण मी नीट करून स्वच्छ धुवून घेतली आहे। आता इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये लसूण मीठ घालून घेऊ। लसूण मीठ व्यवस्थित असे परतून झाले की जी आपण शेंग निवडून ठेवली होती ना ती घालून घेऊ आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे। आता इथे मी हळद घालायची विसरले होते, यासाठी शेंग एका साईडला केली आणि तेलामध्ये थोडीशी हळद घालून घेतली आहे। उसावरची शेंग बनवताना ती अगोदर तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आणखी एक वेळेस आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। आता या शेंगामध्ये अर्धा कप पाणी घालायचे आणि वरती झाकण ठेवून आपल्याला ही शेंग 5 मिनिट शिजवून घ्यायची आहे। इथे साधारण 5 मिनिट झालेले आहेत। आता ही शेंगामध्ये जाडसर कूट घालून घेऊ आणि हे व्यवस्थित असे एकजीव करून आपल्याला हे आणखी 2 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे आहे। इथे उसावरची पण शेंग बनवून झालेली आहे। आता वेळामुशाचा सर्वात विशेष पदार्थ म्हणजे आंबील। यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतले आहे, यामध्ये 1 चमचा ज्वारीचे पीठ घालून घेऊ। आता हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। पिठाची एकही गुठळी नाही झाली पाहिजे। आता इथे मी कढईमध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवले होते, यामध्ये हे भिजवलेले पीठ घालून घेऊ आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचे आहे। इथे पण पाण्याची एकही गुठळी नाही झाली पाहिजे। पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा पीठ मिक्स करून घेतो, त्यामुळे इथे गुठळ्या होण्याची शक्यता नसते। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिट पीठ शिजवून झाले की ते पूर्णपणे थंड करायचे आणि गाळणीमधून गाळून घ्यायचे। हे का करायचे, कारण त्यामध्ये एकही गुठळी राहिली तर ती
पिठामध्ये उतरणार नाही। आता इथे मी पातेल्यामध्ये ताक घेतले आहे, यामध्ये लसण मीठ घालून घेऊ। लसण मीठ म्हणजे कोथिंबीर, लसण आणि मीठ मी मिक्सरमधून वाटून घेतले आहे। तसेच धनेपूड, चवीनुसार मीठ आणि आपण जे पीठ शिजवून घेतले होते ना ते घालून घेऊ। आता आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने इथे आपली आंबील पण बनवून झालेली आहे। वेळ अमावस्ये दिवशी काय करायचे, आदल्या दिवशी ही आंबील बनवायची, फ्रीजमध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी थंडगार अशी आंबील प्यायला द्यायची। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। अशा पद्धतीने इथे आपले आंबील, उंडे, 3 भाज्या, नैवेद्य, वरण, भात बनवून झालेले आहे। आमच्याकडे वेळ अमावस्येसाठी अशा पद्धतीचे प्रकार असतात। तुमच्याकडे वेळ अमावस्येला काय बनवले जाते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि तुम्हाला जर ही आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।